नमस्कार. श्री संत गोपीनाथ यांनी लिहिलेली, श्री अशोक काकांनी संकलित केलेली पोथी आपण ऐकणार आहोत. अधिक मास महात्म्य. आपला अध्याय चाललाय तिसरा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः. जय जयाजी रघुराया, नमन माझे तुमच्या पाया. करुणा करावी सखया, करा छाया कृपेची. तुमचे कटाक्षे करून निरसो माझे भव अज्ञान. स्वरूपी लागो अनुसंधान, हेची कृपादान मज द्यावे. मी बुडतो या भवसागरी, येथून माते काढी सत्वरी. पुढे जे होणे असेल परी, ते सुखे श्रीहरी होऊ का. तरुणोपाय ते साधन, मी तव नेणे आणिक जाण. परी तव चरणी ठेवूनी मन, आरंभिली हे काळक्रमणा. श्रोती होऊनी सादर, श्रवण कीजे कथा प्रसर. नूतन कथा म्हणूनी अव्हेर, न कीजे स्वामिया. नूतन हे पद्मरचना, कथा भाग पूर्वील जाणा. संमत घेतले पद्मपुराणा, श्लोक जाणा तेथींचे. नारायण उवाच. ऐक लक्ष्मी सावधान, मागे निरोपिले गोदान. परी ते पाहिजे सुलक्षण, अलक्षण नसावे. असावी सुंदर पौष्टिक, आणि वरी सवत्सक. दुग्धी जेवी बलाहक, वर्ष तोय अपार. रोड अथवा रोगिष्ठ, मृतवत्स नसावे स्पष्ट. किंवा वंध्या असोनी वरिष्ठ, कामा नये तानाते. अथवा रोगी व्याप्त शरीरी, दुग्ध न देती तिळभरी. ऐसी धेनू दानाते निर्धारी, योग्य सुंदरी नसे पै. त्या तरी खैरीडीवरी, एक शृंगी नसावी तरी. आपुले पय आपण प्रयशन करी, पान्हा चोरी दोहिता. ऐसी याचे न कीजे दान, दान केली या कवण पुण्य. जैसे अजागळींचे स्तन, दुग्धना शोणीत काही. लक्षणयुक्त धेनू बरवी, सहकुटुंबी ब्राह्मणा ते द्यावी. अलंकारयुक्त असावी, दोहन पात्रासहित. ऐसी दिधली या दान, तेने संतोषी जनार्दन. मग ते पावती मोक्ष सदन, यासी संदेह जाण असेना. अपात्री केली या दान, तरी ते नरकासी कारण. म्हणोनी सत्पात्री ब्राह्मण, पाहोनी दान पै द्यावे. धेनू ते बहुत दुग्धाची, सुलक्षणीक संवत्साची. दान दिधली या ऐशाची, तरी पदवी साची पावे तो. तयाचा जन्म सफळ झाला, आणि सप्तकुळांचा उद्धार केला. इतर दीन पुरुषाला दान तयाला घडेना. म्हणून या मलमासी जाण, अगत्य कीजे गोदान. नारी अथवा पुरुष जाण, भाग समान उभयांसी. हो हे धेनू यज्ञाचे नेत्र, आणि यज्ञमुख स्वतंत्र. वरुषे अमृत क्षीर मात्र, जे दुर्लभ सुराते. इंद्रादी सुरवर पाही, म्हणती अमृत असे पाही. परीक्षीर आम्हा ते प्राप्त नाही, जे भूलोकी अपार. म्हणून समग्र सुरवर, धेनू गात्री प्रवेशले साचार. आणि सरिता अपार, प्रवेशिला धेनू अंगी. यदर्थी श्लोकसंमतीचा, असो हा ग्रंथांतरीचा. तोची निवेदितो साचा, अर्थ तयाचा पहावा. तव आशंका घेऊनी सत्वर, श्रोती बोलिले उत्तर. सर्व गात्री सुरवरा, किंकारणा प्रवेश. यदर्थी इतिहास बरवा, श्रोती एक चित्ते परिसावा. जो ऐकता सर्व जीवा, संशय फिटे अनायासे. तरी पौलव्य नामे ऋषीश्वर, तपोबळे मुनीवर. कष्टविले जे स्वशरीर, तप अपार आचरला. तयाची तपसामर्थ्ये, भय उपजले वासवाते. मग प्रेरिता झाला अप्सराते, तपक्षयाते ऋषींच्या. अप्सरा म्हणती अमरेशा, तपाते क्षय कीजे कैसा. परम कोपिष्ट ऋषी राजसा, देखता आम्हा शापेल. तव आज्ञा देतसे इंद्र, आता तुम्ही जावे सत्वर. पुढे असेल जे होणार, ते ते सुखे होऊ का. इंद्राचा हा स्वाभाविक गुण, तपाते क्षय करावा जाण. हे पूर्वापार लक्षण, वासवा अंगी असे पै. असो आज्ञा घेऊन अप्सरा, येता झाल्या त्या अवसरा. निवास जेथे ऋषीवरा, महाराज पौलव्याते. येऊन या आश्रमानिकटी, ऋषी ते अवलोकिले दृष्टी. तव तो तपस्वी महाहठी,
तपश्चर्ये बैसला असे. तव त्या वेदांगना जाणा, अवलोकुनी ऋषी राणा. चमकत चमकत सन्निधाना, हास्यवदन अवलोकिले. ध्यान विसर्जुनी मुनी, तया ते देखिले नयनी. मग पुसे तया लागुने, किमर्थ कहर मांडिला. आम्ही न मागो कवणाते काही, हा किमर्थ पेटला आमुचे डाई. म्हणून क्रोधयुक्त ते समयी, शाप द्यावया उदित. शापोदक करी घेऊनी, आव्हानिले वासवा लागुने. तो येरीकडे काय झाली करणी, इंद्रभुवनी पै तेव्हा. सिंहासनावरी वासवो, तव खळबळीला तयाचा देहो. चंचळ होताची पहावो, सभोवते अवलोकित. शापोदकाचे सामर्थ्य मोठे, इंद्राचे अंगी उठले काटे. मग पिशाच्यावत पळतसे नेटे, जेथे असे कमळासन. घाबरेपणी ते समयी, ब्रह्मयाचे पदी मस्तक ठेवी. म्हणे आता रक्षिये समयी, करुणा करा दातारा. कमळासन म्हणे तेव्हा, अपराध घडला वासवा. तो साकल्प आम्हा निवेदावा, म्हणजे उपाव सुचेल. तव बोले सुरेश्वर, पौल्लव्य ऋषी तपे थोर. तया छळना सत्वर, देवांगना प्रेरिल्या मी. इतका इकडे वृत्तांत झाला, तिकडे ऋषी ते विलंब लागला. म्हणे अर्जुन इंद्र कानाही आला, किमर्थ लागला विलंब. काय माझी झाली तपहानी, मलिनता झाली तपा लागुने. म्हणोनी ध्यानी विचारुनी पाहा तसे. तव इंद्राते न देखे निजासनी, तो तव गेलासे पळुनी. कमळासने आश्वासूनी, निजासनी बैसविला. मग ऋषी आणि उदक, घेता झाला निशंक. आव्हानीला कमळ नायक, इंद्रांसहित ते काळी. तव आसनी चंचल ब्रह्मदेव, म्हणे फळला तुमचा प्रादुर्भाव. आम्हासहित ऋषी राव, आव्हानिता झाला शापाते. आता उपाय तरी कवण, जवळी करावा जनार्दन. मग उभयता तेथून, निघते झाले लगबगे. घाबरेपणे येऊन जाण, नमिते झाले जनार्दन. मग म्हणती तया लागून, रक्षी भयापासूनी महाराजा. जय जयाजी जनार्दना, जगपाळका विश्वरक्षणा. हे दयानिधी करुणाघना, शरणांगता वज्रपंजरू. पतित पावन हे ब्रीदावळी, ती सत्य करिजे ये काळी. आम्ही अपराधी कृपाबळी, आम्हा रक्षी दातारा. ऐकुनी ऐसे उत्तर, बोलता झाला कमळावर. कवणे केला तुम्हा ते जोजार, तोची प्रकार सांगिजे. तव बोले कमळासन, पौलव्य ऋषी तो तपोधन. तया छळावया लागून, अप्सरा वासवे पाठविल्या. परमक्रोधी ऋषी सज्जन, शापोदके वासवाते पराभवोनी. तेने तो भयभीत होवोनी जाण, मज जवळी पातला. आम्ही आश्वासिले तत्वता, तो शाप आला मज भोवता. म्हणून या उभयता, येतो जालो तव दर्शना. आता कळले तैसे पाही, आम्हा रक्षी नाना उपायी. मग बोलता झाला शेषशायी, ते समयी सुरेशाते. येच विषयी प्रथम शिकवण, तुम्हा ते निवेदिलेसे जाण. जेन छळावे ब्राह्मणा लागून, सहसा जाण सुरेशा. ब्रह्मशापे करुनिया, तव संपत्ती गेली विलया. मग ते सागरी काढावया, परमकष्ट मज झाले. या लागी कैसा असो ब्राह्मण, परी ते माझेची मुख जाण. न कळे तयाचे विंदान, कवणे घटी कैसा मी. ऐसे बोलत बोलत, क्षण एक अवकाश लागला तेथ. तो येरीकडे पौलव्य काय करीत, विचारित निज मानसी. म्हणे अद्यापे वरी पाही, उभयता तेन देखो येके ठाई. म्हणोनी पेटलासे तोडाई, उदक आणिक घेतले. विष्णूंसहित ब्रह्मदेवो, आव्हानिता जाला वासवो. तव वैकुंठी देवाधिदेवो, घाबरा झाला निजांगी. म्हणे ऋषींची या भला, आलेत तुम्ही लपावया. परिसंग दोष पाहिया, आम्हा भुवला तत्काळ. मज सहित तुम्ही दोघे, ऋषीने उदक घेतले रागे. म्हणोनी उठला लाग वेगे, कैलास मार्गे पळाला. पुढे पळतसे जनार्दन,
मागे धापे दाटले दोघे जण. बाप शापाचे भय दारुण, वाहे भगवान स्व अंगे. ब्राह्मण शाप परमद्वाड, राजा नहुष केला सरड. नारदाची नारदी लज्जे आड, लपत हिंडे चहूकडे. ऐसे सांगो आता किती, कथा परी सऊ पुढती. ऐसे पळता त्रिवर्गाप्रती, कैलासपती आटोपिला. जोडून या करपुटी, नमिते झाले धुरचटी. वाचा जालीसे हिमपुटी, बोलता ओठी शब्द नये. तव बोले शूळ पाणी, किमर्थ आगमन ये स्थानी. आकर्णोनी ऐसे वाणी, हसुनी बोले माधव. मग आद्यंत वर्तमान, निवेदिता झाला जनार्दन. वासवे केले विघ्न दारुण, धावो आलो या ठाया. ऐसे लाघवी त्याचे शब्द, ऐकून हासे वृषभध्वज. उभयतांचे अंतर सहज, एक म्हणवनी. आसने देऊनी तिघांसी, बैसविले आपणा पाशी. तो येरीकडे काय करी तपोराशी, पौलव्य तो ऋषी राणा. ध्यानी विचारी जो मुनी, तव तिघे न दिसती स्वस्थानी. शाप भये गेले पळुनी, लपाले लपनी कैलासी. मग शिवांसहित ऋषेश्वरी, आणिक उदक घेतले करी. आव्हानी ताची त्रिपुरारी, गेला चाचरी निजसानी. चंचळ देखुनी सदाशिवा, गुंडाळीला भस्म वटवा. हे देखुनी रमाधवा, हास्य तेधवा नाठोपे. मग म्हणोजी खटवांग पाणी, हे काय आरंभिली करणी. गाऱ्हाणे सांगावया या स्थानी, आलो धावुनी महाराजा. तुमची तो दिसी ऐसी गती, आता जावे कवणाप्रती. कवण निवारील तयाता याती, म्हणोनी चित्ती संदेहो. तव बोले सदाशिव, तुमचा कळला भाव. टाकून जावे हा ठाव, ऐसे वाटे मज लागी. म सखेद होवुनी अंतरी, बोलता झाला मुरारी. पुढे कैसी कीजे परी, हे अंतरी विचारावे. शिव म्हणे माधवासी, विचारन सुचे मानसी. काकी ते दोघेही एकमेकांची अंतरसाक्षी म्हणोनी. वाढवावया ब्राह्मणांचे महिमान, म्हणोनी मांडिले हे निर्वाण. पुढील जाणोनी कारण, महिमान गौतमीचे. मग विष्णू विचारूनी अंतरी, म्हणे ऐकिचे हो त्रिपुरारी. ब्राह्मणाचा उपाय निर्धारी, धेनूवरी चालेना. तरी पाचारूनी धेनू लागी, आपण प्रवेशू तिचे अंगी. पुढे होईल त्या प्रसंगी, विलोकू अंगी सादर. विचार मानला सर्वांते, मग पाचारिले धेनू ते. संकटी रक्षी आम्हा ते, म्हणोनी बोलते पै झाले. तथास्तु म्हणोनी पाही, धेनू वदली ते समयी. मग प्रवेश करीते झाले देही, ऐका सर्वही श्लोकार्थ. ऐशिया परी सर्व देव, 33 कोटी सहित वासव. गंगा यमुनादी सर्व, वास सर्व करीते झाले. तैपासूनी धेनू अंगी, वास असोही नवांगी. पुढे वर्तलिया प्रसंगी, अवधान दीजे. येरीकडे पौलव्य मुनी, आव्हानिता न देखे कोणी. पुढे अवलोकी जो नयनी, तो देखे नयनी धेनू ते. अवघे निरखूनी धेनू ते, तव धेनू अंगी सर्व दैवते. अवलोकिता पावला विस्मयाते, म्हणे आता केवुते करावे. मग विवेक आठवणी अंतरी, तया धेनू ते नमस्कारी. विवेका ऐसा सहाकारी, आणिक नसे क्रोधाते. क्रोध आलिया शरीरी, अनर्थाते उभा करी. तेथे विवेक तो आवरी, निवारी जो अनर्थाते. विवेक करून पहाहो, क्रोधे शांत केला ब्रेहो. मग तया प्रसन्न महादेवो, सर्व देवांसहित पै. पुरवूनी ऋषींची मनकामना, वाहुनी नेला वैकुंठ भुवना. ऐशी ही कथा श्रोते जना, परी सविली जाणा शास्त्राधारे. म्हणून या मलमासी, दान द्यावे धेनूसी. स्त्री अथवा पुरुषासी, लाभ उभयासी समान. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, एही दान करावे पवित्र. पाहुनी ब्राह्मण सत्पात्र, यथा योग्य दान दीजे. तया योगे पुण्यवंत देह, पापाचा तो होय क्षय. म्हणोनी सुलभ उपाय, धेनू सेवा निवेदिली. ऐसिया परी श्रोती याते,
कथा निवेदिली संतांते, न्यूनपूर्ण जे ते क्षमा माते, कृपावंत पैकी जे. माझे सरते हे बोलणे, जैसे खर्या माझी खोटे नाणे. मेळविती जेवी कूजने, तेवी बोलणे पै माझे. व्यासोक्त वाणी खरे नाणे, तोची श्लोकार्थ अनुभवावे. सरता गेला प्राकृते जाण, नव्हे बोलणे पदरींचे. मी नव्हे कविता कुशळ, नाही संस्कृत वाणी निर्मळ. सर्वांपरी मी अमंगळ, संती सांभाळ पैकी जे. नाही उद्योग व्यवसाय काही, तपश्चर्या न घडेची देही. म्हणोनी काळक्रमणे स्तव पाही, उदेला देही उद्गारू तो. परी बुद्धी दाता तो समर्थ, शिरावरी माझिया रघुनाथ. वदता वदविता तोची येथ, बुद्धिदाता निर्धारे. स्वस्ती श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमंत मनोहर सुत विरचित तृतीयोध्याय गूढ. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.